हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, छान अशी दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ नाश्त्यासाठी म्हटलं चला, आजकाल उन्हाळा आहे तर मग दुसरं काही खाऊस तर फळांवर जास्त भर दिली जाते. कारण काही नाश्त्याला बनवलं तरी पण ते थोडंसं थंड थंड पाणी किंवा थंड थंड कोल्ड्रिंक, लिंबू पाणी म्हणा किंवा मग फ्रीजमधलं टरबूज म्हणा, खरबूज म्हणा. आता खरं तर फ्रीजमध्ये टरबूज खरबूज ठेवून खावं नाही असं सगळेच जण म्हणताय. गुगलवरती पण येतं आहे, यूट्यूबला येतं आहे, सगळीकडे येतं आहे, व्हॉट्सॲपवर पण वेगवेगळ्या प्रकारचे हे पाठवले जातात. पण विलाज नाही, आपल्याला त्या गोष्टींची एक सवय झालेली असते आणि ते टरबूज विदाऊट फ्रीजमधलं खायचं म्हणलं की ते तेवढं थंड लागत नाही. किती आपण पाण्यामध्ये, पहिले बघा मला आठवतं लहानपणी की आपल्या घरात फ्रीज नव्हते पूर्वी. आता आता प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज झालेला आहे, पण पहिले सगळ्यांकडे फ्रीज नव्हते. त्यावेळेस टरबूज आणलं की त्याला 3-4 घंटे किंवा सकाळी जर आणलं दुपारी तर ते थंड होण्यासाठी एका बकेटमध्ये पाणी टाकून त्या पाण्यात टाकलं जायचे ते टरबूज. गरज पडल्यास ज्याच्याकडं फ्रीज आहे आजूबाजूच्या घरांमध्ये, त्यांच्याकडनं बर्फ आणून तो बर्फ त्या बकेटमध्ये टाकला जायचा आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये टरबूज दिवसभर टाकलं जायचं किंवा मग 2-3 घंटे टाकलं जायचं आणि त्याच्यानंतर ते टरबूज कापून थंड करून खाल्ल्या जायचं. पण आता तसं नाही आहे, घरोघरी फ्रीज झालेले आहेत. म्हणजे मला तरी आठवतं, मी लहानपणीच अण्णांनी टरबूज आणलं की मी काय करायचे की शेजारी पाजारी आमच्या याच्यामध्ये एकच फ्रीज होतं. नंतर खूप नंतर आम्ही घेतलं तर मी त्यांच्याकडे जायचे आणि बर्फ मागून घेऊन यायचे एक ट्रे आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये मी टरबूज टाकून द्यायचे आणि मग संध्याकाळी जेवण झाल्यावरती वगैरे ते टरबूज सगळ्यांनी मिळून बाहेर बसून जॉईंट फॅमिली व्हायची. जॉईंट फॅमिली असायची होती आमची. तर मग बसून सगळ्यांनी बाहेर खायचं, तर अशी पद्धत होती. पण आजकाल तसं राहिलेलं नाही. तर चला, असं जे पण आहे आता सध्या जे चालू आहे त्याच्यानुसारच आपल्याला राहावं लागतं. तर इथं सकाळ सकाळ आज मस्त म्हणलं चला इडली सांबर बनवते. उन्हाळ्यात इडलीचं पीठ जरा जास्त आंबूस होतं, त्याच्यामुळे पटकन भिजायला घालून 3-4 घंट्यातच लगेच बारीक करावं लागतं आणि थोडंसं फुगलं की फ्रीजमध्ये ठेवून त्याचं काम करावं लागतं. थोडंसं जास्त दिवस ते राहिलं की लगेच ते इडली थोडीशी आंबट लागते आणि आंबट लागलेली इडली मग घरामध्ये कुणीच खात नाही. त्याच्यामुळे स्पेशली उन्हाळ्यात तरी इडलीचं पीठ आंबट न होण्यासाठी तुमच्याकडे काही ट्रिक असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी थोडंसं टायमाची काळजी घेते की कमी टायमाला भिजवणं आणि बारीक करून कमी टायमापुरतंच, म्हणजे त्याला फर्मनंट होईपर्यंतच, फुगेपर्यंतच वरती ठेवणं, नंतर लगेच फ्रीजमध्ये टाकणं. तर त्यानंतर मध्ये पहा काही शूट घ्यायला झालं नाही. 6-6:30 वाजले तर घरी आलोय आम्ही. मस्त छान असा वारा सुटलेला आहे, कारण दिवसभर दुपारी येणं वारा राहत नाही. 6-6:30ला सुटतो वारा, परत 1-1:30-2च्या दरम्यान सगळं वारा बंद होतो आणि एकदम झाडाचं एक पान सुद्धा हालत नाही. एवढं वातावरण एकदम असं दमक होऊन जातं आणि परत पाठी परत वारा सुरू होतो. हा बोल ध्रुव, काय म्हणतो? हा हा, अरे 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 अरे, हा हा, परत 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 बॉलच पुढे जाऊ राहिला. मार 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 मार. ध्रुवचं रुद्राचं चाललंय खेळायचं काम. माझा आर्यन बाळ तिकडे बघा, दारात धूळ दिसली ते सगळं पोछाने क्लीन करतोय. जा रुद्र, तू चपला उचलून सगळ्या चप्पल स्टँडमध्ये ठेव जा. तर भैया कसा काम करतोय, जा जा. मग दिवाबत्ती करायची, दिवाबत्तीच टायमाला दारात खराब नसावा चपलान ती उचल, सगळ्या चप्पल स्टँडमध्ये ठेवून दे. बाबा बसले तिथं गार्डन मध्ये, चहा पाणी झालाय. वरती बाल्कनी मध्ये छान अशी झाडं लागलेत आमच्या. आता थोडेसे वरचे जे हँगिंग आहे त्याला कलरिंगचं काम चाललंय. रवी भाऊ देऊ राहिले त्याला कलर. तेवढं झालं की मग जाऊन त्या छान अशा कुंड्या अडकून देणार आहेत मी सगळ्या. बघू आता आज होतंय की उद्या होतंय.
म्हणजे ते जे हुक आहेत ना ते झालेत पूर्ण, पण फक्त त्याला आहे ना कलरिंग करायचं नाही. जमतंय का नाही? नाही हा का? तिथं पहा आज मस्त आमच्या गोमातेची स्थापना झालेली आहे. स्वतः अक्का काय चहा प्यायचा पिता काय? चहा आणलाय. बोलून बोलून घासा येतो है ना. आणि इथं बा किती छान दिसते आता. हा गवत वाढल्यावरती ते तेवढ्या आता उन्हाळ्याने लय हे सगळं आमचं लॉन बघा ना कसं झालंय, खराब झालंय सगळं. लय मोठी नाही वाटत आहे ना, लय मोठी वाटायची. मोठीची आहे. याच्यापेक्षा लय छोटा छोटा सगळ्यात मोठी साईज ही आहे. वाटलं लयच मोठी झाली ही आत्तीच. नाही नाही लावल्यावर भारी वाटायला लागली आता. आता याला आहे ना असं जमिनीत त्याला अँगल खाली हे करून आहे ना जॉईंट करून वेल्डिंग वाले बोलून, कारण पोरं पाडते ना, तर याला काय करू शकते आपण याच्यावरती हे टाकून देऊ किंवा मग हिरवा पेंट कलर दिला तरी होईल, किंवा मग ही पण ग्रास आता पावसाळ्यात वाढल्यावर झाकून जाईल ती. 10-12 दिवसात झाला पाऊस. हा ना बाई लवकर या. किती प्रसन्न वाटतंय बघा त्या गायीकडे बघितल्याच्या नंतर. शेडिंग किती छान दिली. हा हा ते बोट सोडायचा का? पण ध्रुव चटकाली खेळण काय काय भारी दिसती. डोळे वगैरे कसले मस्त बघा ना. त्याचं हे केलंय कलरिंग. त्याचं कलरिंग आहे ना, मी बघा व्हिडिओ शेअर केलता, प्लेन होतं पण त्यांना मी असं कलर शेडिंग मध्ये कलरिंग कानाला वगैरे द्यायला सांगितला होता एक फोटो बघून. तर भारी वाटते एकदम मस्त, एकदम छान दिसते, अगदी फ्रेश वाटते. तिच्या गळ्यात वगैरे काहीतरी बांधावं मला असं वाटतं भाऊ. घंटीच बांधा ती बेलवाली घंटी नाही का? हा खरखर बांधा. वासराच्या बांधू आपण आणि त्याच्या बी बांधू आणि याच्या बी बांधूया चिंट्याच्या. हा पोरांचं चाललंय खेळायचं काम. भाऊ हे काय दोघ जण कार्टून. फक्त एकमेकाला मारू नका. हा नाही एक दोन संध्या आजचा दिवस लागेल सुकायला त्याला. ए मा भांडणं नाही फक्त पोरांनो, फक्त भांडणं नाही. अयो आला काय बिबट्या. चिंट्या गपना त्याला कमून त्रास देतो. ध्रुव त्याच्या संग खेळले त्याच्या संग. दोघांची लय जा धिंगाणा चालत. हा तिकडे वर गेले. देते फोडून ते देते आडकीत तर दिलं. त्याला लागन तसं नको. त्याला दे बॉल. त्याला बॉल दे. अरे अरे त्याच्या अंगावर. तर चला ताईंनो, मस्तपैकी आता बाहेर बसलोय, हवा सुटली. तर आता दिवसभर तर कामाच्या नादामध्ये तुमच्या कमेंट्स वाचायला टाइम भेटलं नाही, पण जस्ट पहा आता चहा घेतला आणि चहा घेता घेता कमेंट्स ताईंनी तर दिवसभर वाचल्याच होत्या, पण आता मी आत्ता वाचल्या तर म्हणलं आता तुमच्यासोबत याच्याविषयी बोलावं, तुम्हाला उत्तर द्यावं. तर आता जाऊ द्या, मी सांगायच्या आधी कमेंट्सच तुम्हाला वाचून दाखवते की कशा पद्धतीच्या असणार आहे, कारण की आता पटकन व्हिडिओ घेऊ आपण. लाईट पण नाही, आता 9ला लाईट इन्व्हर्टर पूर्ण उतारले. तर पहिली कमेंट आहे पहा, तुमची वहिनी कुठं आहे दिसत नाही. त्याला 48 लाईक आहेत, 2-3 रिप्लाय पण आलेत, तर ते काय रिप्लाय आले ते मी सांगत नाही. त्याच्यानंतर परत पुन्हा तुमची वहिनी कुठे आहे त्याला पण 11 लाईक आहेत बरं का. त्याच्यानंतर ताई प्लीज सांगा ना तुमची वहिनी कुठे आहे बरं का, प्लीज म्हणून परत मेसेज आलाय. 18 त्याला लाईक असणार आहेत बरं का. परत पहा, ताई वहिनी दिसत नाही तुमची, त्याला 10 लाईक आहेत. आणि पप्पा कुठे आहे ते तर सांगणारच आहे, पप्पा कुठे आहेत आमचे, तर स्पेशली कामासाठी गेलेले आहेत, तर त्याची पुढे आपण बोलूच. पण आता वहिनीच होऊ द्या, कारण की ह्या विषयावरती आपण बऱ्याचदा बोललो होतो ताईंनो. त्याच्यानंतर एका ताईंची अशी कमेंट आहे की ताई तुम्ही बऱ्याच मेसेजला तुम्ही रिप्लाय देता, कमेंटवर तुम्ही बोलता, पण उद्या तरी आम्हाला ह्या कमेंटवरती सांगा की तुमची वहिनी कुठं आहे. बाकीच्या याला तुम्ही रिप्लाय देता पण यालाच देत नाही, अशी पण हा. परत अशी आहे, ताई तुझी वहिनी दिसत नाही व्हिडिओ मध्ये का बरं, 6 लाईक आहे, 2 रिप्लाय त्याला सुद्धा. म्हणजे सगळ्या आज जो व्हिडिओ आहे
त्या व्हिडिओच्या खाली सगळेचे सगळे असेच मेसेज आहेत तुम्हाला. आता बघा तुम्ही पण पहा. काही काही रिप्लाय पण दिलेत त्यांना, ज्या काही आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती या विषयावर आपण अगोदर बोललेलं आहोत, पण तरी पण त्याच कमेंट्स परत येता येतं. ज्यांना माहिती तरी पण ज्यांना माहिती ते पण परत विचारतायत. अशातला प्रकार झालेला आहे. हा तेच झालेलं आहे. तर पहा आता खालीपर्यंत तेच मेसेज आहेत बरं का. आणि त्याला लाईक करणारे आहेत भरपूर. मान्य आहे की नवीन सबस्क्रायबर फॅमिली मधल्या बऱ्याच ताई अशा असतील की त्यांना नसल माहिती, तर चला काही हरकत नाही सांगून टाकतो. पण एक कमेंट माझ्या मनाला ती टचली की तुम्ही सगळ्या गोष्टींवर रिप्लाय देता आणि ह्याच गोष्टींवर तुम्ही रिप्लाय देत नाही. आम्ही भरपूरदा विचारलं तरी सुद्धा, तर याच्यावरती आम्ही रिप्लाय दिलेला आहे. पण कसं 2-3 वेळा दिलेला हा, आणि जखमेवरती मीठ चोळायला कुणाच्या आयुष्यावरती हे कुठंतरी आम्हाला बरोबर नाही वाटत. कारण की आता प्रत्येकाचं आयुष्य असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतात जातात. आणि तसंच आमच्या भावाच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं आहे. तर याचं उत्तर अगोदर पण मी दिलेलं आहे. त्यांचं डिवोर्स चाललेलं आहे आणि हा काय प्रकार जगात पहिलाच डिवोर्स म्हणून आम्ही लपवतोय असं काही नाहीये. त्यांचं नाही पटत दोघांचं, म्हणून ती सेपरेट आहे आणि हा सेपरेट आहे, हा आणि वेदू. आता त्यांनाच त्यांच्या याची काळजी नाही म्हणलं आपण काय नाही बोलू शकत मुलाच्या फ्युचरची, किंवा मग काही म्हणल्या त्या मुलाकडे बघून मला फार वाटलं आई नाही. पण आता त्या आईला जर मुलाचं हे नाही म्हणलं आपण काही करू शकत नाहीये. त्यांनी वेगळं राहायचं जर विचार केलेला आहे म्हणलं आपण त्याला काय करू शकणार आहे. आमच्यापर्यंत आम्ही जेवढं होता येईल तेवढं सांगण्याचा, समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता एखाद्याचं नातं जर नाहीच टिकत, त्याच्यामध्ये वारंवार फ्रस्ट्रेशन येतं किंवा मग ते भांडणं वगैरे ते पुढे होऊपर्यंत ते दाजी दोघांनी निर्णय घेतलेला आहे सेपरेट राहायचं. तुमचे दाजी पण आले बघा, आजी आले तर आताच काय खाऊ घेऊन आले दाजी? खाऊ भेळ आणली. आणि या बाबतीत आम्ही अगोदर पण व्हिडिओ मध्ये 2-3 वेळा सांगितलेलं आहे की नाही, बऱ्याच ताई आपल्या पहिल्यापासून जे व्हिडिओ बघतात जागरणाच्या व्हिडिओ मध्ये किंवा मग आपल्या घराच्या जागरणाच्या, त्यांच्या जागरणाच्या व्हिडिओ मध्ये, लग्नाच्या बऱ्याच ताईंनी बघितलेलं आहे तिला. आणि आणि जोपर्यंत होती तोपर्यंत आमचं आणि तिचं रिलेशन खूप छान होतं. पण आता नवरा बायको मध्ये जर नाही त्यांना त्यांच्या याची पुढच्या ह्याची हे नाही म्हणल्यानंतर, नाही पटत म्हणल्यानंतर आपण काही करू शकत नाही. आणि जोपर्यंत आमचं तरी म्हणजे होती तोपर्यंत आमचं आणि तिचं रिलेशन एकदम चांगलं होतं, फ्रेंड म्हणजे ऍज अ फ्रेंड म्हणून रिलेशन होतं. पण त्यांना त्यांचं हे नाही करायचं, त्यांनी त्यांचा निर्णय घेतला डिवोर्सचा, तर त्याच्यात आपण काहीच बोलू शकत नाही. त्याच्यामुळे ती सेपरेट आहे, तो सेपरेट आहे. दाजी तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सांगा. आता आपण तर रिप्लाय लय वेळा दिला, पण एक ताई म्हणली की तुम्ही सगळ्या याच्यावर रिप्लाय देता आणि त्याच्यावरच नाही, त्याला 18 लाईक आहे म्हणून हा विषय आपण व्हिडिओ मध्ये घेतला. कारण आता हे काही वेगळं नाहीये. पण आता चला सगळ्या गोष्टीवर उत्तर देता असं तुमचं मत आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या सोबत मोकळ्या मनाने शेअर करतच असतो. तर दाजी पण सांगते तुम्हाला आता याच्याविषयी काय असेल. याच्याविषयी म्हणजे वैयक्तिक मत माझं असं आहे, असं शक्यतो कोणाच्या लाईफमध्ये नाही घडायला पाहिजे. कारण की लग्न ही एकदाच होणारी गोष्ट असते. सर्व मन एकत्र मिळतात त्यानंतरच लग्न होत असतं, किंवा सगळ्या घरांचे सगळ्यांचे. आता यांच्या दोघांचे बी असंच झालं. आय थिंक लव्ह मॅरेज टिकटॉक पहिले चाललं होतं, त्याच्यावर काहीतरी लव्ह मॅरेज होतं यांच्या मनात, दोघांच्या मर्जीने लग्न झालं होतं. तर मग आता त्यांच्या मर्जीने लग्न झालं आणि मर्जीनेच अलग व्हायचा त्यांचा प्लॅन झाला. त्यामुळे आम्ही त्यामध्ये जास्त हस्तक्षेप नाही घेतला. कारण की जोपर्यंत पटते तोपर्यंत आपण प्रेमाने सगळ्यांना ठेवू शकतो, पण जेव्हा पटत नाही तेव्हापर्यंत आपण काही म्हणू शकत नाही. मी प्रयत्न केले काही एकत्र राहावा, त्यांनी सर्वांनी हे करावा, पण त्यांचा शेवटी निर्णय नाहीच होता. किती पण पॉझिटिव्ह आपण केलं तरी त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी एवढी होती की ती पॉझिटिव्हला नव्हतं होत. हा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की दाजीचं सगळ्या गोष्टी सगळेजण ऐकतात. तुम्हाला वाटतं की दाजींनी प्रयत्न नसन केला नातं टिकून ठेवण्याचं, सगळ्या गोष्टी दाजींच्या परीने सगळं केलं. पण मी आता खूप प्रयत्न केले. त्या शेवटी ती जी होती त्यांना म्हटली आम्ही जरा वेगळं राहिलो तर आम्ही ठीक राहू शकतो. मी तर वेगळं राहायच्या सहमत नाहीये कधीच, पण म्हटलं चला लेट्स ट्राय, यांचं लग्न तुटण्यापेक्षा वेगळं राहावं. तर ते 6 महिने वेगळं पण राहिले. 6 महिने वेगळं राहून बी ज्या दिवशी 6 महिने पूर्ण झाले त्याच्या आदल्या 2 दिवस अगोदर त्यांनी निर्णय घेतला आणि 2 दिवस अगोदर ते बाजूला झाले. म्हणजे हा निर्णय दोघांचा होता. मला वाटलं का माझे सासू सासऱ्यांपासून काही त्यांना त्रास आहे का, त्यामुळे त्यांचं काही चाललंय का. पण मग जर ते बाजूला गेल्यानंतर पण मग त्यानंतर त्यांनी डिवोर्सचा प्लॅन केला. याचा अर्थ म्हणजे घरून त्यांना काही तकलीफ नव्हती, त्यांनी स्वतःच प्लॅन केला. त्यामुळे लेट्स गो, काय फरक पडतोय दुनियामध्ये. पहिलीच बार नाही घडलं ते घडलं, दोघांच्या सहमतीने झालं, काही प्रॉब्लेम नाही. आणि मला असं पण कमेंट्स आढळल्या ताईंनो, कारण की आता बऱ्याच दिवसाचे आपलं चॅनल काही नवं नाहीये, जुनं आहे, की रोज कमेंट करणाऱ्या ताईंना सुद्धा माहिती असून सुद्धा त्या ताईंनी सुद्धा तोच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हणलं चला आज सांगून टाकावं, नाहीतर आम्ही एवढं म्हणजे हे घेत नाही, सोडून देतो. आणि अजून एक की कालच्या गाडी घ्यायच्या टायमाला आपले अण्णा नाही दिसले, आमचे पप्पा नाही दिसले, तर दाजी सांगते की कुठं गेलेत. तर त्यांचा आता कालचा मौका तर खुशीचा होता. एक लेकाने गाडी घेतली म्हणल्याच्या नंतर त्यांचा आनंद तर गगनात मावळला नसताच. कारण की काल आम्ही खूप त्यांची
कमी म्हणजे त्यांचीच कमी भासली आम्हाला, कारण की तिथं गेल्याच्या नंतर आता सध्या तर एवढं जाणं होत नाही माहेरी, पण गेल्याच्या नंतर कुठंतरी माणूस म्हणजे एक लेकीचे डोळे बापाला शोधतात, तर तसा प्रकार आमचा झाला होता. तर आधी सांगा कुठं गेलते? आता एक प्रोजेक्ट चालू होता आपल्या सुरतच्या बॉर्डरवर, म्हणजे गुजरातच्या बॉर्डरवर, गुजरात जवळजवळ एक त्या प्रोजेक्ट मध्ये मामाला म्हणजे येणं प्रत्येक दिवशी येणं इकडे शक्य नव्हतं. त्यांना म्हटलं एक दीड एक महिना झाल्यानंतर मग त्यांच्या इच्छेने ते म्हटले का ठीक आहे मी हँडल करतो, काय प्रॉब्लेम नाही, मी थांबतो. आपला कोणीतरी माणूस तिथे जरूरत होता राहणं जवळचा म्हणून हा जवळचा. मग मामा म्हणले मी राहतो. म्हणलं मग मग मध्ये मध्ये आम्ही चक्कर मारत असतो. मग त्यावेळेस मामाची भेट होते. परत मग आता येले किती अजून 20 दिवस 15-20 दिवस चालेल, त्यानंतर ते येतीलच. पण ते म्हणले गाडी घेणं म्हणजे काय लई मोठं. मी त्यांना म्हटलं होतं तुम्हाला आणायला येऊ का, परत येताना का, तर ते म्हणले गाडी घेणं म्हणजे लई मोठं नाही, मला व्हिडिओ कॉलिंगवर दाखवा. तेवढं काय म्हणले घेतली तर जाऊ द्या, एवढ्यासाठी एवढं लांबून येणं परत जाणं शक्य नाही, कारण की ते थोडंसं ऑड एरियामध्ये पडतंय तिथे. त्यामुळे मग त्यांना म्हटलं ठीक आहे, जेव्हा त्यांचा कम्प्लीट होईल 15 दिवसांनी तेव्हा ते येतील. 20-25 दिवस लागू शकतात अजून. कमी जास्त होऊ शकतात, एक्झॅक्ट डेट माहिती नाही. मग हा म्हणत होता आल्यावरती घेऊ आपण, पण नंतर मग दाजीन ते पण म्हणले काय नाही एवढं, चला हो घेऊन मामाला टाकू. फोन करून विचारलं मी, ते म्हणले का जाऊ द्या काही नाही गाडीपाशी, नंतर आल्यावर मी हा घेऊन टाका म्हणलं. आणि चांगल्या गोष्टीला उशीर कशाला पाहिजे म्हणलं, चला कुठंतरी चांगल्या गोष्टीकडे पाऊल उंचाच्या शिखरावर ते वळतंय, म्हणले तर फोन मग मध्ये थांबायला. आल्यावर मला मोठा देवीला घेऊन जा गाडीमध्ये. मग झालं मग म्हणजे ठीक आहे काय. कारण ते आहेत ना, म्हणजे तिथं कोणतरी भरोशाचा माणूस लागत होता आम्हाला. त्यामुळे मग त्यांना विचारलं यांनी, तर ते म्हणले मी राहतो बिंदास, काय प्रॉब्लेम नाही, 2-2.5 महिन्याचा प्रश्न आहे. तर आता कम्प्लीट होत आलेला एक प्रोजेक्ट आहे तुमच्या दाजींचा, तर मग तिथं कोणतरी आपला माणूस, कारण कंटिन्यू जाणं येणं यांना पॉसिबल नव्हतं, त्याच्यामुळे चला ठीक आहे ताई, नो काय मोठा विषय नाही तो, त्यावर बार आपण चर्चा करणं एक्साइटमेंट लागते रोज व्हिडिओ. दोघांनी हे केले तर मग त्याला त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बी ठीक नाही. त्यांनी फैसला घेतलाय, मग जाऊ द्या, जे बी कुदरतला मंजूर असेल ते शेवटी होईल आहे ना. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय म्हणतात ना, आनंदाचे किंवा खुशीचे दिवस येतील, तर त्याच्या पण आयुष्यात येतील लवकर. आणि यापासून तुम्ही शिकायचंय काय का, असं लाईफ मध्ये नाही व्हायला पाहिजे. हे तर म्हणजे -% नाहीच व्हायला पाहिजे, कारण की हे झाल्यावर दोघांची लाईफ किती व्हायबल होते यांना आता नाही कळणार. जेव्हा दिवस पूर्ण होईल, दोघं एकमेक एकदम बाजूला राहतील ना, त्यावेळेस कळण लाईफ काय असते. म्हणजे पत्नीशिवाय पती आणि पतीशिवाय पत्नी कशी राहू शकतात, शक्य नाहीये. लय दुनियामध्ये 1000 टाईपचे प्रॉब्लेम आहेत. आपल्याला त्या टाइममध्ये एक्साइटमेंट वाटते की मी आय एम सपोज, मी काही करू शकतो, पण काय नाही होत. एकमेकाशिवाय खूप साथ जरुरीची असती. इथं मी या गोष्टीबद्दल ऍग्रीच नाही का, असं कोणी बाजूला व्हावं, एकमेकाला समजून घ्यावं, साथ द्यावी आणि चांगलं राहावं. आता माझ्याच स्वयंबद्दल तसं घडलं तर मी त्यांना खूप प्रयत्न केला समजून सांगायचा, पण कधी आपल्या निगेटिव्हिटी एखाद्या ठिकाणी इतकी जास्त असते की ती आपल्या पॉझिटिव्हवर पण मात करते. मग त्यामुळं कुठंतरी थांबावं लागतं. पण मी त्यांना सर्वांना हेच सांगतो, याच्यामधून हे शिका का नाही व्हायला पाहिजे. जे झालं ते चुकीचंच झालं, आपल्या घरी अशी घटना नाही घडू कोणाच्या बी. सर्वांनी प्रेमाने राहा, एकमेकांना समजून घ्या. थोडेफार प्रॉब्लेम सगळ्यामध्ये असतात, थोड्या अडचणी सगळ्यांना येतात. कोणामध्ये सगळं 100% परफेक्ट कुणीच नाहीये ना. बायको परफेक्ट असेल, नाही ते नवरा परफेक्ट असेल. त्यामुळं त्याच्यामधले जे चुकीचे गुण आहेत त्याला सोडून देऊन चांगले गुण त्याच्याकडले घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. कारण की आपण चुकात जर पकडत राहिलो तर शेवटी त्या चुकाचा एक दिवस जाऊन तो निगेटिव्हिटीचा मोठा पुतळा तयार होतो आणि त्याचाच परिणाम दिवसमध्ये होतो. त्यामुळे चुका सोडून द्या, पॉझिटिव्हिटी वळा आणि चांगले गुण घ्या, चांगला संसार करा, सुखी राहा. चला जाऊ द्या, चला काहीतरी मेन गोष्ट बाजू राहिली, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं. कारण की पॉझिटिव्ह शब्द बी ऐकायला, आणि प्रत्येकाचं नशिबाचे खेळ असतात. शेवटी नशिबामध्ये जे लिहिलेलं असतं ते होत असतं. चला ते तिचंही चांगलं होणार, त्याचंही चांगलं होणार, कुठंतरी त्यांच्या आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी लिहिलेलं असणार आहे, ऐकी नाही चांगलं. तर त्याच्यामुळं गायचं दूध काय काढलं 2 लिटर दिले, 2 लिटर काढलंय का फ्रीज मध्ये टाकून ठेवलंय. भेळ आणली, आता भेळ आणली आणि जेवण जाईल. कांदे आणि रुद्र जा रे प्लेट आण मस्त पैकी भेळीला. यार मस्त 12 आता काय बाबाला गेम शिकविता काय तुम्ही? हाय पोरांनो, बघा तमाशा. अरे 2-2 जण मांडीवर बसले, तुम्ही पाडीत त्यांना. मग उभा आहे का तू? ते बाबाला शिकते. तुम्ही येडे झाली त्या बाबाला येडे करा. टाक ठेवून द्या, चला ठेवून नाही बाबा, लाईट नाही तेवढेच मोबाईल टॉर्चला. बघा मस्त पैकी इकडे भेळ कालवली बघा, छान पैकी. आता मस्त एन्जॉय करू. मस्त आपलं जेवण नाही जायचं ताई. टोमॅटो नाही, अगं टोमॅटो नाही, कंजूसपणा केलाय तो. नाही केला बाई. कोथंबीर नाही, कोथंबीर उन्हाळ्यात कंजूसपणा करते. टोमॅटो आहे कुठं मुळे टाकलंय. खा मग, जा बाळा एक गोदडी आण. याच्यात मसाला टाका ना, मसाला आंबारी मसाला मसाला सगळं टाकलेलं तू खा. चांगली लागते ती. तिखट होईल. चला बाबा भेळ खायला, चला भेळ खायला. किती त्यांना प्लेट मध्ये चावण थोडीफार
बाकी ताटात चुडी मी इथून घ्या नाही इथं. एक तर बाहेरची लाईट लाव रे. मीच फिरवतो. बस बस. बस तोपर्यंत खाऊन परत जाऊ लागला. का तो का भेळ चिंटू तर लंबा लाटला रात्रीच झोपतो गवता इथं गार्डन मध्ये. बाबा धरा भेळ. ए अरे यांचं तर घरीदारी तेच चाललंय बाई आज लईच म्हणजे ते टॅप घेऊनच बसले दोघं साठी घे ग त्यांच्याकडून. चला मस्त पैकी जेवण झालंय बघा. इथं जेवलं दाजी म्हणले चला हवेलाच बसू. अंधारामध्ये जेवायची मज्जा पण एक वेगळीच आहे. लहानपणाचे दिवस आठवते बघा. मस्त पैकी इथं जेवण करून गार्डन मध्येच बसलो. भेळ आणली दाजी म्हणे लगेच जेवायला घ्या जाऊन दे मग भूक मोड होईल. 7:30 7:30 वाजलेलेच आहे. तर दाजी म्हणे जेवणाचा टाइम झाला सगळ्यांनी भेळ खाल्ली असते जेवलेच नसते. मग म्हणलं दोन्ही पण लगेच घेतलं. पटकन उठून जेवलो. गाडीची लाईट चालू करून दिली. ते म्हणजे अंधार आहे तर जाऊ द्या गाडीची लाईट लावून देतो. आता जेवण झाले मस्त पैकी झोपूस तर. आर्यनचं बाबाचं काय चाललंय ग तिकडं सोडवायला गेला काय बाबांना. मांजरीला दूध देतो. कोणती मांजर आली आता. तू सारा गावाच्या मांजरी दत्तक घेतो काय भाऊ. टॉमी कोणाचं आहे ते टॉमी. हकी याला सुटला उथ इकडून तिकडून गोल येडे घालून तुला दूध दिवस तर ते पळून डावीन त्या टॉमीला बाबा. ए आर्यन वॉकिंग करू तो सगळ्या अजून जेवढे मांजरी येतील ना ताई आमच्या घरात ते सगळ्या मांजरींना दूध पाहिजे तेव्हा त्या मांजरी मग सोकात इथं सोकात येतात. मग खिडकीतून येऊन मोठ्या मोठ्याने बोका असू एक तर रान बोका आहे लय मोठा आहे. माव 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 करत राहतो. याला लगेच इकडे समजलं का आवाज देतो. याला आवाजच देतो तो. खिडकीतून लगेच खिडकी उडी केली का मारी आतीन चांगलं लबाला चटा चटा दूध पिन आणलं परत जातो. काम झालं का मग राहावा ना त्याने इथं राग करावा ना. उंदरा बिंद्रा खावा ना. उंदीर घुसलेला आहे एक तर आमच्या घरामध्ये नाही निघला बाहेर. पण नाही बाई हा राजूने काढला ती होती तवा उलटी शेपटी धरून. आणि हा सगळ्यात महत्वाचं की कालच्या व्हिडिओ खाली पण कमेंट्स होत्या दिसतंय का कॅमेरा. हा दिसतंय दिसतंय. तर छोटे फौजी गेले का छोटे फौजी गेले का तर ते अक्काचं वर्ष 11ला झालं आणि 12 तारखेला लगेच गेले. अॅनिव्हर्सरी होती त्यांची त्या दिवशी. 11लाच आमची अॅनिव्हर्सरी पण होती ताईंनो. तर मग ते म्हणले नाही सेलिब्रेट करायची ह्या वर्षी आपल्याला कारण बरोबर नाही वाटत ते एवढं मोठं. त्या दिवशी खूप दुःखाचा म्हणजे दिवस होता. तर वर्ष बरं दुःख होतच पण आता काय त्यांचं आयुष्य तेवढं होतं पण ते म्हणले नाही नको एवढ्या वर्षी काय फरक नाही पडत. सगळे केलं काय नाही केलं काय म्हणलं चला असो. तर मग त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ मध्ये पण काही शेअर नाही केलं आणि काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी गेलेले इथं पहा. आता परत जेव्हा येतील तेव्हा येतील. आता त्यांची पोस्टिंग पुण्याला झाली. मग पुण्याला आहे म्हणल्याच्या नंतर आता त्यांची येती जाती लवकर लवकर होणारच आहे. कारण की शनिवार रविवार हाफ डे वगैरे असं असलं की काय म्हणतात ना पास वगैरे घेऊन ते येतील. बघू आता कधी येतात काय येतात. अजून काय आउट नाही केलं त्यांना. जिथं पोस्टिंग होती तिथं जेव्हा करतील तेव्हा आता नक्कीच व्हिडिओ मध्ये सांगू आल्यावर. आणि ते घ्यायला काय नाही ते आता किती 1.5-2 महिने होते पण ते लास्ट लय व्हिडिओ मध्ये यायला कॉन्फिडन्स नाही एवढा. आणि सवय लागती व्हिडिओ कॅमेरा समोर पण यायला त्याच्यामुळे ते नको म्हणतात. मग आम्ही पण फोर्स नाही करीत कारण कसं एखाद्याला नाही आवडत तर फोर्स करण्याला काही अर्थ नाही. मग ते चिडचिड होतं. कॉन्फिडन्स लेवल जरा कमी आहे त्यांची. हा मग त्याच्यामुळे जाऊ द्या. मग आम्ही नाही हे करीत. त्यांना नाही आवडत गेलेलं आलेलं व्हिडिओ घेतलेलं कारण ते म्हणतात सगळेजण इमोशनल होते. तुम्ही तर होताच व्हिडिओ मार्फत तुम्हाला एवढ्या जणांना व्हिडिओ शेअर होतं तर मग त्याच्यामध्ये सगळे रडतात ताई रडतात आणि त्याच्यामुळे नकोच म्हणले. आपल्याला कोणाला रडवायचं नाहीये इमोशनल करायचं नाही त्याच्यामुळे नका घेत जाऊ म्हणले व्हिडिओ. आणि आलेलं तर कधी पण येते ते कधी आता कधी रात्रीचं 2ला 3ला मग एवढ्या रात्रीचं व्हिडिओ कोण शूट करते. तसं करत जा ना तू ते तसं ते फुलाच्या पाकळ्या ते भेडवर पाकळ्या केक वेलकम करायचं ते नवरा बायकोचं प्रेम हे 4 भिंतीच्या आतमध्येच असायला पाहिजे ना की जगाला दाखवायसाठी. काय करतोय तू नेमकं काय चाललंय. ती फुलं उधळायची नवऱ्याच्या अंगावरती. ते सगळं शो अप असतो. जेवढं प्रेम असतं ते जेवढं काय उपयोग आहे. एखाद्या फुलं उधळायचं काम शो अप करायचं आणि दुसऱ्या दिवशी कणून भांडायचं त्याला काय अर्थ असतो. भांडत तिथे तू बी बाई. मग तेवढं तर जमतच भांडावंच लागत. तसं थोडीस तसं भांडल्याशिवाय नवरा बायकोत प्रेम पण नाही वाढत. आणि भांडणं प्रत्येकाचे होते त्याच्यात काही हेच नाहीये. आणि करायला काय नाही आपण करू लय व्ह्युअर्सला पण तुम्हाला पण बघायला लय छान वाटेल. पण ते आपल्या मनाला नाही पटत नाही वाटत ते कुठंतरी कारण तेवढ्या पुरतं तेवढं ते दाखवायचं शो पचगळपणा नको करायचं. हा आणि ते तसं नाही आवडत. मलाच नाही आवडत मुळात. त्यांचं काही नाही केल्यावर काही त्यांना नकोय का. त्यांना उलट एवढ्या दिवसातून आल्याच्या नंतर आनंदच होणार आहे की माझ्यासाठी स्वागतासाठी एवढं काही केलं म्हणून.
पण नको वाटतं ती कुठेतरी. काय करायचं, कशासाठी करतं माणूस. हा पर्सनल आपल्याला जे काही त्यांना सरप्राईज द्यायचंय, भेटवस्तू द्यायचे तुम्ही द्या ना, काही गरज आहे सगळ्यांना दाखवूनच द्यायची म्हणून. त्याच्यामुळं त्या गोष्टी नाही करीत मी, मलाच नाही आवडत. तर चला असो, आजचा व्हिडिओ थांबवायचा का, आता वॉकिंगला तू जाऊ. याला टॉमीला दूध पाजायला, तो आर्यन ते बघ, तो काही चार उठत नाही सकाळी तुम्हाला. बाबा काय करतो तू, दाजींना म्हणा करा त्याचे आवडते मांजर प्राणी, मांजर अंधारात माग बघायला. जंगली असन, रानबोक्का रुद्र त्यो ह्यो गेला बी पाठीमाग, त्याला दूध ठेवी नवीन. आता सगळ्या दुनियाची मांजर मला असं वाटतं दत्तक घेतो काय बाय आता मांजर पुरा सगळा. चला पावशेर दूध ते रोज मांजरांनाच पाहिजे, तो आजूबाजूला येणार आहे. राहिलं ना हा? तो चिंट्या कामच करीन, हा. काहीच ठेवी ना. तो डायरेक्ट आणतोय आणि दाताने चावून चावून टाकतोय, प्लास्टिकचे डबे ते काहीच ठेवी ना. त्याला दात निघत येत ग. अगदी जेवलेले भांडे इथं भरून ठेवलेत सगळे. इथं बसलोय आता, सकाळी चटका बघता येते आणि भांड्याचं काय आहे काय नाही. चला आता थोडी वॉकिंग करू, मग व्हिडिओ एडिटिंगचं काम वगैरे बरेचसे काम. मग 12 जायचं होतं ना तिकडं कुठं? पेशंटला भेटायला. अगो बाई, करू काय फोन मग?